आम्ही आता चाललोय लागलोय 20-25 बॅग आहेत. एन्जॉय करा, फोडून नका सगळे. चालते. आणि आता जवळजवळ घामानं भिजलेला माझा भाऊ. हाय गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. आणि हा ब्लॉग खूप इंटरेस्टेड होणार आहे कारण की मी चाललोय केदारनाथला. चला तर मग आता आमच्या सोबत आहेत ओमकार वगैरे आहेत. मला सोडायला यायला लागल्यात सगळी. रिक्षा आल्या तर त्या रिक्षातून जायचं आहे मला. इथनं कोल्हापूरला आणि कोल्हापूरमधनं ट्रेनला जायचं आहे. पाऊस पण खूप आहे. पूर्ण तयारी इथल्या बॅग वगैरे आणि अंकल सोबत सगळे आहेत. बॅग ठेव की अंकल लांब जायचं. अंकलला दिसलं पाहिजे. जयंत तयारी आहे कारण की जवळजवळ 15-16 दिवस जायचं आहे. सगळी आपल्याला सोडायला कल्पित. चलो अजितराव, आत्ताच आपल्या गावात चाललोय. बाय रिक्षा चाललोय कारण की पाऊस आहे त्यामुळे पर्याय नाही. आणि आपली फर्स्ट राईड. अंकल आपल्याला सकाळी सकाळी न्यायला आलाय. सपला विषय सोबत. कोल्हापुरात पावसाचा खूप जोर आहे. पाणी पण खूप वाढले नदीचं बघा. यातच आम्ही केदारनाथ चाललोय. पाऊस आहे तिकडं काय माहित नाही आपल्याला. पंचगंगेच्या पातळी भरपूर वाढल्या. काहीतरी आता झाल्या 38 फुटाच्या आसपास झाल्या. धोका पातळी आहे 43 फूट. तरीच तर आम्ही चाललोय. पण आता बघूया काय होते पुढे. कंटिन्यू करा म्हणजे ब्लॉग. ट्रेन आपली 9:30 वाजता. आता 8 वाजले जवळजवळ. आणि आता अर्ध्या तासानंतर आम्ही आमच्या स्टेशनला पोहोचलोय. कोल्हापूर छत्रपती शाहू महाराज टर्मिनस. तर आपली रिक्षा इथून आपल्याला जायचं आहे पुढं. गाडी लागणार आहे 9 वाजता. पण खूप लवकर किती वाजता लागते काय माहित नाही मला. फर्स्ट टाइम आलोय आपण. बघूया आता. येणारे 15 दिवस मी फक्त फिरणार आहे आणि त्याचे कंटिन्यू ब्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकणार आहे. त्यामुळे चॅनलला पहिले सबस्क्राईब करून घ्या. आणि 15 दिवस माझे वेगवेगळे ब्लॉग बघा. त्यामध्ये मी केदारनाथ, अयोध्या, भरपूर ठिकाण जाणार. ताजमहाल, दिल्ली, हे सगळं तुम्हाला बघायला मिळणार. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. आणि फायनली आम्ही आता चाललोय आता छत्रपती शाहू महाराज टर्मिनस. ओमकार, हाऊ द फील? कसा वाटते भावा? ओके, अगदी गुड, व्हेरी गुड. पुढचे 15 दिवस आम्ही एकत्र आहे आणि एक नंबर विषय होणार आहे. तुम्ही व्हिडिओ बघायला विसरू नका भावानो. गेले 15 वर्ष तसं एकत्रच आहे आम्ही. आपला विषय. जय बाबा की. चला, जय भोलेनाथ. आणि आता गाडी लागली आहे ही आपल्या इथं निजामुद्दीन एक्सप्रेस. निजामुद्दीन कोल्हापूर अहमदाबाद. आणि आपली फॅमिली आहे आपल्यासोबत सगळी. दीदी आपली थांबणार आहे दिल्लीला. सगळे आल्यात. बॅग आणल्यात का चेष्टा केल्या? चला बॅग आवडाय चालू करा. चला चला बॅग आवडाय चालू आहे आता. बॅग आवडायला आणि ही आपली सगळी फॅमिली आपल्यासोबत केदारनाथला आहे. मामा कसं वाटते काय? छान गुड. कधी पोहोचणार काय वाटते? उद्या दुपारपर्यंत दिल्लीमध्ये. तिथून पुढे केदारनाथला. चालतंय. ओमकार काय खुश आहे? अगदी खुश. आम्ही दाजी ही आहे पाहिजे होती ना आपल्यासोबत. वेलकम दिल्ली वेलकम. ही दिल्लीतच राहते रे. तर झालंय असं की आमची जी तिकीट आहेत ती वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. त्यामुळे सगळ्यात मोठा मला तो प्रॉब्लेम होणार आहे. ट्रेन लागली. ट्रेनमध्ये आम्ही शोधायला लागलोय. 2 B2 मध्ये 2 आहेत, B3 मध्ये 2 आहेत. आणि मी आणि आमचं मामा आहे ने ती B1 मध्ये. त्यामुळे प्रॉब्लेम झाला सगळा. कोचिंग वगैरे व्यवस्थित आहेत त्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही. बघूया आता कसं होते काय. आणि B1 5 55 आणि 5 बघ. B1 5 55 5 इकडे आहे. सगळी धावपळ चालू आहे आणि आमच्या शेतात वेगवेगळ्या ठिकाणी असल्यामुळे खूप प्रॉब्लेम येते. फायनली आता आपल्या छत्रपती शाहू महाराज टर्मिनस मध्ये गाडी निघाली. कसं वाटते जायले की काय नाही आमच्यासोबत काय संबंध नाही. दिल्ली पर्यंतचे प्रवासी. ही सगळी दिल्ली पर्यंत आहेत. आणि छोटे मालक अजून दाजे आहेत ते पलीकडे आहेत. बघूया आता काय काय होते नेमकं. कसा प्रवास होते. किती तास आपल्याला लागणार दिल्लीत जायला? 35 तास धरून चला. काय होते बघूया आता नेक्स्ट. आता जवळजवळ 2-3 तास झाले मिरजच्या पुढे आलोय.
बाहेर किती भारी वाटते बघा, एक नंबर. वातावरण पण खतरनाक झाले. जरास भूक लागली, काय तर खायला पाहिजे. चला ना ओंकार, खायला तर पाहिजे. होय होय होय, ऑप्शन नाही. हे टकलू ये टकलू बहुत हैवान है, इधर भी घूम जाता है दिल्ली वाला. भारी वाटायला लागले ट्रेन मध्ये. एवढं पहिल्यांदाच ट्रेन मध्ये एवढा मोठा प्रवास चालू आहे माझा. मी घरातून जेवण आणलंय क्वालिटी असं. जेवणाचा सगळ्या स्वाद घ्यायला लागल्यात. मग ना झालं मस्त भारी वाटायला लागले. चपाती आणि काय म्हणायचं वाटाण सायली दीदीनं केले आणि वाढा बी लागल्या. ट्रेन मधला प्रवास आणि असं जेवण वगैरे असतं, काय टेन्शन नाही हो. तुमची पाणी घ्या. हा व्ह्यू बघत खाण्याची मजाच वेगळी. कसा व्ह्यू काय डायरेक्ट लगाता ना. आता मस्त पैकी जेवण झालंय घरचं आणि आता परत एकदा बसतोय आणि आता बघूया काय होतंय. आणि आता मस्त मला वाटतं की इथं सगळं भेटतंय, ब्लँकेट वगैरे सगळं असतंय, कुशन असतंय, खूप चांगली सोय असते ट्रेनमध्ये. मला माहीतच नव्हतं. आणि आता मस्त म्हणतोय मी झोपायचं जरा. आणि जी सकाळी लवकर उठलोय, रात्री लवकर झोपले नाही. बघूया आता झोपायचं म्हणतोय मस्त आडवं याच्यावरती. बघूया आपण कधी वाजता पोचतोय काय. आता जरा वरती मी झोपलोय, तेव्हा खाली असं आहे आणि इथं वरती झोपलोय निवांत. इथे एसी असते, इथे एसी आहे आणि इथं मी निवांत झोपलोय. टेन्शन आता एक 2-3 तास झोप येणार आहे ना, उठणार मग बस. कसं वाटतं बघूया जरा झोपल्या. आत्ता झोपून उठलो, जरा फ्रेश झालोय आणि आता चहा घ्यायला लागलो आम्ही. ट्रेन वाली स्पेशल चाय. तुम्हाला काय कलर कलर येते बघ. येस येस कलर होते. स्पेशल चाय, स्पेशल चाय. चहा घेऊया जरा मस्त फ्रेश मध्ये. नाही नाही चहा. ट्रेन पण खूप फास्ट असते. ट्रेन एवढा फास्ट आहे का रे, जबरदस्त. पण धडाकला म्हणजे जाईल. ट्रेन पण खूप फास्ट असते. ट्रेन एवढा फास्ट आहे का रे, जबरदस्त. पण धडाकला म्हणजे जाईल. आणि फायनली आम्ही चाललो आहे केदारनाथला. आणि फायनली आम्ही केदारनाथला चाललो आहे. कसं आहे मला त्याच्या पुढे मी जाऊ शकत नाही. वाईट म्हणजे वाटते स्पीड बघ. हे तुम्हाला व्हिडिओमध्ये एवढं वाटत नाही, पण हे कमीत कमी मला वाटते 100चं स्पीड आहे. असं 100चं स्पीड आहे बाबा. ट्रेन मध्ये नवीन बिझनेस काढलाय. चलो चाय ग्राम स्पेशल चाय, चाय ग्राम स्पेशल चाय. चाहिए क्या सर? चलो चाय ग्राम स्पेशल चाय. इनका चाय है भाई. चलो चाय ग्राम स्पेशल चाय. एक चाय मिलेगी 100 को. 100 को स्टारबक्स की चाय, स्टारबक्स की चाय. पाहिजे काय चहा? चलो चाय देतो. रात्रीशी जेवण करायची वेळ आल्या, कारण की मगापासून झोपलेलो. चहा वगैरे घेतला आपण. आता मस्त पैकी धपाटे आणि दही भात वगैरे, दही खरडा वगैरे घरातल्याने आणलाय, तेच खायचा मस्त. चांगली चालली आहे ट्रिप, व्यवस्थित चालली आहे अगदी सगळी. जेवण वगैरे, जेवणाची सोय. चला जरा जेवण घेतो भावानो. का जेवायला रस्त्याला ये म्हणतं माहीत झालं.
कुठे आहे तुम्ही आता ड्रोन हे करायचं आहे माझा ड्रोन माझ्याकडे नव्हता आणि ते मिनारदांच्याकडे होता आणि तिने द्यायला आल्यात आता दुसरीकडे टाकून डोकं उठवलास मी तुझं टाकायला नको मजा करताय मजा करतो हे उपकार आयुष्यभर विसरणार नाही मी इकडं काय काय शूट करणार आहे शूट म्हणजे असं काही होईल याची गॅरंटी नाही पण एक मनामध्ये हे आहे की तिथं जाऊन मला एखादा ड्रोन शॉट मिळेल नाही मिळेल असलेलं बरं असते ना सोबत आपल्या बघूया काय काय होते भावासाठी शूट मधनं आलोय मी मधनच शूट बंद करून त्याला ड्रोन द्यायला काळजाचं ठोकं माझ्या चुकल्याला मिळणार नाही मिळणार नवीन ड्रोन घ्या असं म्हटलेलं तिने पण नवीन ड्रोन घेणं एवढं सोपं नव्हतं कारण की तिथं मिळेल नाही मिळेल तरी पण आलं त्यासाठी जाऊ काय चालते चला चला हॅपी ओके जर्नी एन्जॉय करा फोडून नका सगळे चालते सो भाऊ फायनली काल रात्रीपासून चाललेल्या धडपडला यश आता इथे काय झालेलं आहे की माझा ड्रोन राहिलेला पुण्यात नाही गेलता ते धुळ्यात ना आणणं सोपं नव्हतं कोण आणणार पण नव्हतं पण मिनारदाने आम्हाला ड्रोन आणून दिला इथं कुठल्या स्टेशन कोपरगावला मिळाला नशिबानं बॅग आली ते वापरेल नाही वापरेल पण ते इथं आल्यानंतर जेव्हा आनंद झालाय ना सांगू शकत नाही काय वाटतं तुम्हाला वा वा व्हेरी नाईस फील मला एक दोन शॉट करायचं होतं पहाडींमध्ये गेले असं त्यासाठी गोवासाठी घेतला फक्त मग काय विषय सांगू बाय थोडा ओके, विषय आता सांग. खरंच भारी वाटायला लागलं आता मजा आहे ना मजा आहे. आणि आता जवळजवळ 10:30-11 वाजल्यात आणि जेवण पण झालंय ड्रोन पण मिळालाय आणि अप्पर मध्ये मी आता झोपायचं म्हणते अप्पर सीट वरती तर आता सकाळीच बघूया काय होते झोपूया मस्त थोडं चला गुड नाईट नेक्स्ट डे बघूया काय होते आता आणि आता सकाळी 8 वाजता उठलोय मी डायरेक्ट 8:30 वाजता मस्त झोप झाली काय विषय नाही ब्रश वगैरे करून नाश्ता करूया काहीतरी वॉशरूमला पण करते कुठं आले का माहित नाही बघा पहिली मॅप मध्ये तिथं पाऊसच नाही हवा बिदाई बिदाई कुठं आहे बिदाई कुठे जरा तोंड धुया सकाळचा नाश्ता चहा वगैरे बघा आणि सायली दिदीनं आमच्या असलं लाडू भारी केल्यात का नाही आई ग विचारूच नका तुम्ही काय सांगू तुम्हाला यांच्या दोघींच्या ईर्ष्या लागल्या हे लाडू मामानी केलेत विजय मामानी माझ्या मामा हे लाडू देत्या ही चकल्या देत्या असं झाले दाजी काय करणार दाजी निवांत आहेत दाजी जरा लाजवळ आहे हा वय वय हे बघा चिल्ले बोलले काय? आज भूकच नाही आता आपण कुठे आले काय सांगताय तुम्ही आपण उज्जैनच्या शेजारी पडेल काहून मामांना काय आहोत. 2 तासामध्ये आपण ग्वाल्हेर मध्ये पोहोचतो थांबणार आहे आता आपण म्हणजे महाराष्ट्र क्रॉस केलाय रात्रीच हा मध्यरात्री महाराष्ट्र क्रॉस करून आम्ही आता मध्य प्रदेशच्या मध्यामध्ये आहोत थोड्याच भोपाळ पाठीमागं सोडून आम्ही आता उज्जैनला चाललोय चालते ठीक पण झाला रे ओमकार सर काय म्हणताय लाडू खाणार लाडू आता खाणाराची लाडू खाणार लाडू इकडे दिसनास का 4 वाजता उठले सकाळी 4 वाजता 5 गजर लावलाय ते ना काय वेडी आणि वाघ तर वाघच कडेला आजूबाजूला सगळी वाघच नुसत्या डरकाळी पुढे तिथे आमच्या इथे एक जण होतो सगळं वाघ होते त्यामुळे झोपच लागत वाघाने होती लय त्रास दिला इकडे वरती बघा विजयराव 17 दिन 17 बिजनेस के मामले में आज का दूसरा दिन आज कल चाय वाली की भूमिका से आज रेलवे कर्मचारी की भूमिका में आ गए विजय विसी 800 रुपये हाजरी आहे. और आज के इनकी दिहाड़ी है 800 रुपए दिहाड़ी के मामले में खर्चा इनका ज्यादा हो गया और इसी समाचार के साथ हम समाप्त करते हैं हमारा चैनल बाय बाय राणी लक्ष्मीबाई झाशीची राणीच्या स्टेशनला आलोय आता इकडं पण थोडा पाऊस आहे जास्त पाऊस नाही आहे आमच्या कोल्हापूरला जास्तच पाऊस आहे आंघोळ केलेलं नाही त्यामुळं एवढं फ्रेश वाटत झाले ऑप्शन नाही
दुपारचं आता जेवण 12:30 वाजता करडा दही आणि साहेबांची सेवा एवढी झाडं मोबाईल दिसणार, बघत त्या झाडाखाली पान दिसणार नाही तुम्हाला, एवढं स्वच्छ आहे. मस्त चाललंय. गेल्यापासून पुढे 12 वाजू द्या सायली झोपायला करून खाऊया. वाय मस्त फ्रेश मध्ये. आणि एक अर्ध्या पाऊण तासात आम्ही पोहोचणार आहे दिल्ली. आणि आता बघूया कसं होतंय. इकडं पाऊस चालू झाला थोडा. ट्रेनचं स्पीड जवळजवळ 130 आहे वाटतं का बघा. कसं झोपतोय पर्याय आहे झोपल्याशिवाय. आता पोचणार आहे उद्या. जास्त गोष्टी सरवलं. आता काय होते 6:30 वाजता पोचणार आहे. 5:15 वाजले. बस थांब की ओंकारला पाठवू. हे घे बाळा, हे घे जा वरती जाऊन बस बाय, तुला कोण डिस्टर्ब करणार नाही. वर टाका त्याला, वर टाका. हा, तिथं बस जाऊन बाळा, कोण डिस्टर्ब करणार नाही. उद्यापासून स्कूलला जायचं. हे येणं लावलं तुझा ये कॅमेरा. जरा रील्स करायला लागलोय आणि शांताबाई होईल सगळ्या. चांगलं त्या मामा आपलं कॅमेरामॅन ऍक्शन. रड काय रडक. असं उत्सुकता दाखवायची, गाणं ऐकायचं आहे, नंतर ना असं तोंड कसं पण करायचं ज्यावेळी मी ते गाणं म्हणणार त्यावेळी. बरोबर शांताबाई या शांताबाई. आणि आता दिल्ली आलेली आहे आणि दिल्लीचं बोलणारी सगळी दिल्लीत पोहोचलेली आहेत. आणि सगळी आता सध्या आपापल्या सीटला चालल्यात. बॅगांची सुरक्षा करण्यासाठी. सुरक्षा चाललेली आहेत नाही चाललेत. आणि हा मामांचा सुपुत्र बाय बाय. आता ही आमची ट्रेन मधली लास्ट कॉमेडी झालेली आहे. आणि आता काय असेल ते घरात दारात. आणि आता दर्शनाला गेल्यानंतर धार्मिक होऊन चला बाय बाय, सी यू. आणि आता फायनली आम्ही दिल्लीमध्ये पोचलोय. तर बॅगा खाली घ्यायच्या आहेत. माझा हा डब्बा आहे तर बॅगा खाली घ्यायलाच पाहिजेत. चला सर, हॅपी जर्नी. चला, थँक्यू. हे माझ्या शेजारी होते पण मी त्यांना पूर्ण माझी सीट दिली होती. म्हणलो तुम्ही झोपा येतं निवांत. देखते हुए मेरी बैग का. यहाँ पे अपनी बैग है. इतना अपनी बैग है. चलो आई एम रेडी. सामान तो ले लिया. चला आता उतरूया. चला तर दिल्लीत पोचलोय. आता गाडी करून रूमवरती जायचं आपल्याला. दिल्ली में गर्मी है भाई. दिल्लीत जरा गरम व्हायला लागले. पाऊस पडलाय तर एवढं टेम्परेचर खराब आहे पूर्ण. चला बघूया काय काय होते. आता आपल्या सगळ्या बॅगा घेतल्यात एकत्र. बॅगा एवढ्या आहेत. तुझ्या बॅगा सगळ्या आहेत. जवळजवळ 20-25 बॅगा आहेत. बघूया आता कशा न्यायच्या, काय कसं कसं काय काय होते. कोल्हापूरहून काल 9:30 वाजता निघालेलो आम्ही. निजामुद्दीन एक्सप्रेस आपल्या छत्रपती शाहू महाराज टर्मिनसला निघालेली आणि ती आता दिल्लीमध्ये पोचल्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी 6 वाजता हजरत निजामुद्दीन स्टेशन दिल्लीमध्ये. तर आपल्याला इथून गाडी करून जायचं आहे आणि गाडीला सांगायला लागेल 1000 रुपये वगैरे. बघूया बॅगा जास्त आहेत काय काय होते. बार्गेनिंग चालू आहे. बॅगा ओढून आमचा जीव जाणार आहे. बॅग आहे जवळजवळ 25 भर आणि त्यातनं या अशा जिन्यावरून चढायचं म्हटल्यावर बोंबाबोंब आहे पहिल्यांदा. भाई दिल्ली स्टेशनला एवढी गर्दी नाही आहे. चला येते काय ओंकार बघितलं काय. आपल्या मुंबईसारखं दिल्ली स्टेशनला गर्दी नाही आहे. इथं फक्त बाहेर नाही येणारे लोक आहेत बघा. काहीच गर्दी नाही आहे.
काय नाही, झिरो गर्दी आहे इथं. आणि आपल्या मुंबईत एवढी गर्दी असते आणि उभारायला जागा नसते आणि एवढी पब्लिक असते. आणि इथे मेट्रो वगैरे झाल्या त्यामुळं लोक जास्त येत नाहीत मला वाटते. निवांत चाललंय सगळं. बघूया तरी पण काय आपल्याला अंदाज नाही अजून. आपल्याला जायचं आहे 4 किलोमीटर आणि 4 किलोमीटरसाठी 1000-1200 रुपये लागले सांगायला लागल्यात. बघूया आता काय होते. कोई बात नहीं, 800 रुपये हो जाए. पता कर जाओ जाओ पहले. 800 होता है ऐसे ही. थांबल्यात. गरमी एवढे आणि घाम आला खूप वाईट. आणि 1000 रुपयाला गाडी करून आम्ही सगळी बसलोय. बॅगा एवढ्या खिचून बसल्यात, सगळी बसल्यात. दिसत नाही, लाईट नाही. 3 पार्सल आहेत करे. बघूया आता काय होते. पोचणार थोड्या वेळात. सगळं रेटून खिचून भरलंय. गणो मान वरती बाहेर काढून दिले. दिल्लीत आम्हाला फक्त 5 किलोमीटर यायला 2 तास लागल्यात आणि अजून 3 किलोमीटर जायचं आहे. कमीत कमी 1-1.5 तास दाखवते. एवढं ट्रॅफिक जाम आहे, फुल ट्रॅफिक जाम आहे. गाडी चालत झाल्या, फुल ट्रॅफिक जाम आहे. आता कधी आम्ही रूमवर पोहोचतो काय माहिती. भाई कितना देर लगे अभी? आधा घंटा और लगेगा. कितना किलोमीटर बाकी है अभी? 2 किलोमीटर. 2 किलोमीटर ये आधा घंटा लागेगा. 2 किलोमीटर जायला अजून अर्धा तास पाहिजे. अवघड आहे, घंटा आलाय. फायनली आम्ही आमच्या रूमवर पोचतोय. एवढ्या बॅगा 4थ्या मजल्यावर ओढून घामानं भिजलेला माझा भाऊ. आजचा ब्लॉग इथंच थांबवायला पाहिजे. खूप कंटाळा आलाय. उद्याच्या ब्लॉगमध्ये बघणार आहे आपण दिल्ली फिरणार आहे. तर हा ब्लॉग कसा झाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आम्ही कोल्हापूरपासून आता दिल्लीपर्यंतचा प्रवास केला आहे 2 दिवसात. प्रवासामध्ये खूप काही अडचण आली आम्हाला. खूप भारी प्रवास झाला आहे. थँक्यू सगळ्यांचं. तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा, एवढीच तुमची विनंती. थँक्यू सो मच सपोर्ट आहे. चला बाय. आणि एक अर्ध्या पाऊस तासात आम्ही पोचणार आहे. आणि आता बघूया कसं होतंय. इकडं पाऊस चालू झाला आहे थोडा. ट्रेनचं स्पीड जवळजवळ 130 आहे वाटतोय बघा. कसं झोपतोय पर्याय पोचणार आहे म्हणजे जास्त बोलते सर आपलं. आता काय होते 6:30 वाजता पोचणार आहे. 9 वाजले. आणि आता दिल्ली आलेली आहे आणि दिल्लीचं बोलणारी सगळी दिल्लीत पोहोचलेली आहेत. आणि सगळी आता सध्या आपापल्या सीटला चालल्यात. बॅगांची सुरक्षा करण्यासाठी. सुरक्षा चाललेली आहेत नाही चाललेत. आणि हा मामांचा सुपुत्र बाय बाय. आता ही आमची ट्रेन मधली लास्ट कॉमेडी झालेली आहे. आणि आता काय असेल ते घरात दारात. आणि आता दर्शनाला गेल्यानंतर धार्मिक होऊन चला बाय बाय. जरा रील्स करायला लागलोय आणि शांताबाई होईल सगळं. मामा आपलं कॅमेरामॅन ऍक्शन. उत्सुकता दाखवायची, गाणं ऐकायचं आहे. नंतर ना असं तोंड कसं पण करायचं ज्यावेळी मी ते गाणं म्हणणार त्यावेळी. बरोबर शांताबाई. या शांताबाई. आणि आता फायनली आम्ही दिल्लीमध्ये पोचलोय. तर बॅगा खाली घ्यायच्या आहेत. माझा हा डब्बा आहे. तर बॅगा खाली घ्यायलाच पाहिजेत. चला सर, हॅपी जर्नी. चला थँक्यू. हे माझ्या शेजारी होते पण मी त्यांना पूर्ण माझी सीट दिली होती. म्हणलो तुम्ही झोपा येतं निवांत. देखते हुए मेरी बैग का. यहाँ पे अपनी बैग है. इतना अपनी बैग है. चलो आई एम रेडी. सामान तो ले लिया. चला आता उतरूया. चला तर दिल्लीत पोचलोय. आता गाडी करून रूम वरती जायचं आपल्याला. दिल्ली में गर्मी है भाई.
दिल्लीत जरा गरम व्हायला लागले. पाऊस पडलाय तर एवढं टेम्परेचर खराब आहे पूर्ण. चला बघूया काय काय होते. आता आपल्या सगळ्या बॅगा घेतल्या एकत्र बॅगा एवढ्या आहेत. तुझ्या बॅगा सगळ्या आहेत. जवळजवळ 20-25 बॅगा आहेत. बघूया आता कशा न्यायच्या काय कसं कसं काय काय होते. कोल्हापूरहून काल 9:30 वाजता निघालेलो आम्ही. निजामुद्दीन एक्सप्रेस आपल्या छत्रपती शाहू महाराज टर्मिनसला निघालेली आणि ती आता दिल्लीमध्ये पोचल्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी 6 वाजता हजरत निजामुद्दीन स्टेशन दिल्लीमध्ये. तर आपल्याला इथून गाडी करून जायचं आहे. ही गाडीला सांगायला लागेल 1000 रुपये वगैरे. सगळ्या बॅगा जास्त आहेत काय काय होते. बार्गेनिंग चालू आहे. बॅगा ओढून आमचा जीव जाणार आहे. बॅग आहे जवळजवळ 25 भर आणि त्यातनं या अशा जिन्यावरून चढायचं म्हणल्यावर बोंबाबोंब आहे पहिल्यांदा. भाई दिल्ली स्टेशनला एवढी गर्दी नाही. चला येते काय ओंकार बघितलं काय. आपल्या मुंबईसारखं दिल्ली स्टेशनला गर्दी नाही. इथं फक्त बाहेर नाही येणारे लोक आहेत बघा. काहीच गर्दी नाही. काय नाही झिरो गर्दी आहे इथं. आणि आपल्या मुंबईत एवढी गर्दी असते आणि उभारायला जागा नसते आणि एवढी पब्लिक असते. आणि इथे मेट्रो वगैरे झाल्या त्यामुळं लोक जास्त येत नाहीत मला वाटते. निवांत चाललंय सगळं. बघूया तरी पण काय आपल्याला अंदाज नाही अजून. आपल्याला जायचं आहे 4 किलोमीटर आणि 4 किलोमीटरसाठी 1000-1200 रुपये लागायला लागले सांगायला लागल्यात. बघूया आता काय होते. 800 रुपये होते. 800 होता है सही. थांबत गरमी एवढे आणि घाम आला खूप वाईट. आणि 1000 रुपयाला गाडी करून आम्ही सगळी बसलोय. बॅगा एवढ्या खिचून बसल्यात सगळी बसल्यात. दिसत नाही लाईट नाही. 3 पार्सल आहेत का रे. बघूया आता काय होते. पोचणार थोड्या वेळात. सगळं रेटून खिचून भरलंय. मान वरती बाहेर काढून दिल्लीत आम्हाला फक्त 5 किलोमीटर यायला 2 तास लागल्यात आणि अजून 3 किलोमीटर जायचं आहे. कमीत कमी 1-1.5 तास दाखवते. एवढं ट्रॅफिक जाम आहे. फुल ट्रॅफिक जाम आहे. गाडी चालत झाल्या फुल ट्रॅफिक जाम आहे. आता कधी आम्ही रूमवर पोहोचतो काय माहिती. भाई कितना देर लगे अभी आधा घंटा और लगेगा. कितना किलोमीटर बाकी है अभी. 2 किलोमीटर. 2 किलोमीटर ये आधा घंटा लागेगा. 2 किलोमीटर जायला अजून अर्धा तास पाहिजे. अवघड आहे. घंटा आलाय. फायनली आम्ही आमच्या रूमवर पोहोचलोय. एवढ्या बॅगा 4थ्या मजल्यावर ओढून घामानं भिजलेला माझा भाऊ. आजचा ब्लॉग इथंच थांबवायला पाहिजे. खूप कंटाळा आलाय. उद्याच्या ब्लॉगमध्ये बघणार आहे आपण दिल्ली फिरणार आहे. तर हा ब्लॉग कसा झाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आम्ही कोल्हापूरपासून आता दिल्लीपर्यंतचा प्रवास केला आहे 2 दिवसात. प्रवासामध्ये खूप काही अडचण आली आम्हाला. खूप भारी प्रवास झाला आहे. थँक्यू सगळ्यांचं. तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा एवढीच तुमची विनंती. थँक्यू सो मच सपोर्ट. अँड चला बाय.